नमस्कार भयरसिकांनो. गावाकडची अस्सल गावरान भयाने नटलेली कथा ऐकायला प्रत्येकाला आवडते. म्हणूनच अशी एक भयकथा तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. कथेचे लेखक आहेत दीपक पाटील, श्रद्धादीप, आणि कथेचे नाव आहे आकरीत. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडेपर्यंत पाटलांनी गोपनीय ठेवलेली बाब साऱ्या गावात समजली होती. गावकरी सकाळपासूनच एका विचित्र दडपणाखाली वावरत असल्याचा भास होत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी राजन संतरामला घेऊन तालुक्याला जायला निघाला. सोबत शंकर, शिरपा आणि कदमही होते. तिकडे पाटील काही गावकऱ्यांना जमवून बांबूचा पिंजरा बनवण्याच्या मागे लागले होते. गावातील फारच थोड्या लोकांना ठरलेल्या कार्याची कल्पना होती. बाकी बरेच गावकरी अनभिज्ञ होते. अगोदरच साऱ्या गावाला सगळं सांगून उगाच तमाशा होईल असे पाटलांना वाटत असल्याने त्यांनी शक्य तेवढी गोपनीयता पाळण्याचे ठरवले होते. दुपारी 4च्या दरम्यान बांबूचा पिंजरा तयार झाला होता, पण त्याला बेलपत्र लावली नव्हती. ती अगदी नरक चतुर्दशीच्या दिवशीच लावावी असे पाटलांना वाटत होते. तयार झालेला पिंजरा घेऊन 8-10 गावकऱ्यांसोबत पाटील चौकात आले. पाटलांना तो पिंजरा प्रत्यक्ष झाडाला अडकवून त्याचे प्रात्यक्षिक घ्यायचे होते. मोठ्या दोरखंडाने पिंजरा बांधून पिंपळाच्या एका मोठ्या फांदीला कप्पी तयार करून तो पिंजरा उचलण्यात आला. 3 गावकरी रस्सी खेचून उभे राहिले, पण वाऱ्यामुळे तो पिंजरा हेलकावे खात होता. खालच्या मोकळ्या जागी खुणेचा दगड ठेवून रस्सी सोडल्यास तो पिंजरा बरोबर योग्य जागी पडतो की नाही हे पाटील तपासत होते. पण वाऱ्यामुळे हेलकावे खाणारा पिंजरा योग्य जागी पडत नव्हता. इतक्यात तालुक्याला गेलेली जीप परत येऊन चौकात थांबली. राजन आणि बाकीचे सगळे उतरून हे प्रात्यक्षिक पाहू लागले, पण पिंजरा 3-4 वेळा प्रयत्न केल्यावर एकदाच योग्य जागी पडत होता. हे पाहून पाटील आणि राजन चांगले चिंतित झाले. थोडा वेळ चर्चा झाल्यावर पिंजऱ्याचा दोरखंड पकडून 2-3 तरुण पिंपळाच्या त्या मोठ्या फांदीवरच थांबतील असे ठरले. गावातील 2 धाडसी तरुण यासाठी तयार झाले. मग त्याप्रमाणे प्रात्यक्षिक घेण्यात आले. घेतलेला निर्णय योग्य आहे हे प्रात्यक्षिकानंतर सिद्ध झाले, कारण पिंजरा इच्छित ठिकाणी सोडता येणे शक्य झाले होते. तालुक्यावरून आलेल्या राजन आणि बाकीच्यांना एका समस्येला तोंड द्यावे लागले होते. साऊंड सिस्टीमचे साहित्य मिळाले असले तरी जनरेटर मात्र मिळाले नव्हते, कारण जनरेटर आधीच एका गावात पारायणानिमित्त भाड्याने दिले गेले होते आणि पुढील 8 दिवस ते उपलब्ध होऊ शकत नव्हते. गावात रात्रीचा वीज पुरवठा शक्यतो खंडित होत नसे, पण झालाच तर काय करावे हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे राजनने ठरलेले काम 8 दिवसांनंतर करावे हा विचार पाटलांना बोलून दाखवला, पण पाटील आणि गावकरी यास तयार नव्हते. ठरलेले काम त्याच दिवशी करूयात असे सगळ्यांचे मनाने होते. त्यामुळे राजनही तयार झाला. पाटील आणि गावकऱ्यांनी जानाईच्या मंदिरात त्या रात्री होम हवन करण्याचे ठरवले. जनरेटर मिळाले नव्हते आणि चुकून जर त्या दिवशी वीज पुरवठा खंडित झाला तर ते पिशाच चवताळून गावातील लोकांवर हल्ला करण्याची शक्यता होती. त्यामुळेच अण्णा गुरुवाने हा सल्ला दिला होता. त्यानुसार अण्णा गुरव आणि 7-8 लोक त्या रात्री जानाईच्या मंदिरात थांबणार होते आणि ते अभद्र पिंजऱ्यात बंदिस्त झाल्यावर लगेचच होम हवनाला सुरुवात करणार होते. राजनला याबद्दल कसलाही आक्षेप नव्हता. फक्त ते पिशाच पिंजऱ्यात बंदिस्त होईस्तवर कसलाही आवाज करू नका अशी विनंती राजनने सर्वांना केली. आता सर्व तयारी झाली होती. सायंकाळ होऊ लागल्याने सगळेजण आपापल्या घरी निघाले. उद्याची रात्र ही गावासाठी फारच महत्त्वाची ठरणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडेपर्यंत पाटलांनी गोपनीय ठेवलेली बाब साऱ्या गावात समजली होती. गावकरी सकाळपासूनच एका विचित्र दडपणाखाली वावरत असल्याचा भास होत होता, जो तो आजची रात्र काही घातपात न होता सरून जावी अशीच प्रार्थना करत असावा. दुपारी पाटलाने काही लोकांना डोंगरात जाऊन बेलपत्र आणायला सांगितले. 4च्या दरम्यान डोंगरात गेलेले 4-5 जण परत आले. त्यातील 2घांच्या डोक्यावर बेलाच्या फांद्यांचे भारे होते. पाटील, राजन आणि बाकीचे सगळे चौकात पोहोचले. त्या बांबूच्या पिंजऱ्याला सुतळीच्या सहाय्याने 4ही बाजूंनी बेलाच्या छोट्या छोट्या फांद्या बांधण्यात आल्या. पिंजरा सजवून तयार झाला होता. लागलीच तो पिंजरा रस्सीच्या सहाय्याने पिंपळाच्या फांदीवर उचलून बांधून ठेवण्यात आला. शंकर आणि राजनने मिळून लाऊडस्पीकरचे 5 भोंगे चौकाभोवती वर्तुळाकार बसवून त्याचे कनेक्शन साऊंड सिस्टीमला दिले आणि ते साऊंड सिस्टीम संतराम वाण्याच्या घरात ठेवले. वर्तुळाकार जोडलेल्या भोंग्यासोबतच मोठाले फोकस असणारे विजेचे दिवेही जोडण्यात आले होते. अण्णा गुरुवाने होमाचे सारे सामान जानाईच्या मंदिरात नेऊन ठेवले.
पाटलांनी शिरपा आणि 2 तरुण पोरांना साऱ्या गावाला चौकात बोलावण्यास सांगितले. पुढील अर्ध्या तासात सारा गावच चौकात जमा झाला. बऱ्यापैकी सगळेजण जमले आहेत याची खात्री करून पाटील बोलू लागले. हे बघा मंडळी, आपण आज रातच्याला काय करायचं ठरविलंय ते तुम्हा समद्यांना ठाव झालंच आहे. तेव्हा आज रातीला फक्त ठरलेले लोकच घराबाहेर थांबतील. बाकीच्यांनी दारं खिडक्या बंद करून गुमान घरात थांबायचं. काय बी झालं तरी बाहेर यायचं नाही. आजची रात लई महत्वाची आहे. कसली बी चूक आपल्याला महागात पडल. तेव्हा सांगितल्याला समद्यांनी ध्यानात ठेवा. पाटलांनी इशारा करताच लोक आपापल्या घराकडे निघाले. आता लोक अधीर राहून रात्रीची वाट पाहत होते. रात्रीचे 9 वाजून गेले होते. सूर्य मावळतीला जाण्याची वाट पाहत असणारा काळोख आता आपले हिडीस पंख पसरून सोनगावला जाऊन आपल्या पंखाखाली गुदमरून टाकत होता. जिकडे पाहिलं तिकडे काळोखाने आपले साम्राज्य पसरले होते. त्या भयान अंधारात न जाणे कितीतरी अतृप्त जीव वावरत होते. असे अतृप्त जीव ज्यांना या जगात कसलाही थारा नाही, तरीही आपल्या अतृप्त इच्छा घेऊन ते कपटी जीव या अंधारात मुक्त वावरत होते. आपले भक्ष्य शोधत फिरत होते. त्यातल्याच एका अभद्राची वक्र नजर या गावावर पडली होती. गावावरील त्या भकास माळरानावरून थंडगार हवेची झुळूक आता गावाच्या दिशेने वाहू लागली. बघता बघता वाऱ्याचा वेग वाढू लागला. तसं सारं सोनगाव जणू शहारलं. ऐरवी रात्री निपचित पडलेल्या गावात आज एक द्वंद्व रंगणार होतं. ते द्वंद्व होतं काळोखाविरुद्ध प्रकाशाचं, अधर्माविरुद्ध धर्माचं आणि अनिष्ठा विरुद्ध निष्ठाचं. पण हे काही पहिलंच युद्ध नव्हतं. सृष्टीच्या उत्पत्तीपासून आणि मानवाच्या निर्मितीपासून न जाणे कितीतरी वर्षे माणूस हे युद्ध करत आला आहे. आपल्या अतृप्त इच्छा घेऊन इहलोकात येणाऱ्या या उपद्रवी जीवांना दैवीच्या साथीने मानवाने अनेकदा पराजित केले आहे. पण प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. आजच्या युद्धातही त्या अघोरी ताकदीचे पारडे तसे जडच होते. नेमके काय घडणार आणि कोणाचा विजय होणार हे येणारा काळच ठरवणार होता. रात्रीच्या भयान अंधारात पाटलांच्या वाड्याचे दार हळूच उघडले गेले. आतून पाटील, राजन, कदम, शंकर आणि शिरपा बाहेर पडले. सर्वांच्या चेहऱ्यावर एक स्मशान शांतता जाणवत होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. प्रत्येक जण हृदयाची धडधड सांभाळत अंधारातून जीपकडे सरसावला. कुदळ, फावडे, केरोसिनचे कॅन असे काही सामान शिरपाने आधीच जीपमध्ये भरून ठेवले होते. शंकरने पुढे होऊन जीप सुरू केली आणि सर्वजण गाडीत बसून चौकाकडे निघाले. आधीच ठरल्याप्रमाणे 10-12 तरुण आणि अण्णा गुरवही घराबाहेर पडून चौकात आले. या साऱ्यांची अवस्थाही भीतीने गोठून गेलेल्या एखाद्या सशासारखी झाली होती. अण्णा गुरवाने 7-8 जण ठरल्याप्रमाणे जानाईच्या मंदिरात जाऊन दबा धरून बसले. राजांनी हळूच जाऊन संतराम वाण्याचा दरवाजा ठोठावला. संतराम वाणी याचीच वाट पाहत असावा. त्याने दब्या आवाजात आतून आपण तयार असल्याचं सांगितलं. ते अभद्र निश्चित ठिकाणी आल्यावर साऊंड सिस्टीम आणि फोकस असणारे दिवे एका वेळेस सुरू करणे हे संतरामचे काम होते. राजाने शिट्टी मारून इशारा करताच संतराम आपली कामगिरी बजावणार होता. 2 तरुण अगदी शिताफीने पिंपळाच्या झाडावर चढून पिंजऱ्याचा दोरखंड हातात पकडून तयारीत थांबले. राजन खिशातून आणलेले EMF मीटर हातात घेऊन सावकाश त्या मोकळ्या जागेच्या मध्यभागी गेला आणि त्याने हातातल्या पिशवीतील कोंबडीचे कच्चे मांस आणि सुहासिनीच्या हिरव्या बांगड्या खाली जमिनीवर ठेवल्या आणि तो हलकेच जाऊन जीपमध्ये बसला. जीपमधील सर्वजण गाडी बंद करून गाडीतच बसून राहिले. कच्च्या मांसाकडे पिशाच खेचले जाते हे राजन आजवरच्या अनुभवावरून शिकला होता आणि सुगंधाला बांगड्या प्रिय असाव्या असा त्याचा कयास होता. म्हणूनच राजनने ही शक्कल लढवली होती. चौकातले ते पिंपळाचे झाड त्या भयानक काळोखात एखाद्या अजस्त्र राक्षसाप्रमाणे दिसत होते. नीरव शांततेत हलणारे पिंपळाचे झाड सोडून चौकात कसली हालचाल जाणवत नव्हती. आता त्यांना प्रतीक्षा करावी लागणार होती. तिकडे त्या भकास माळरानावर रात्रीच्या भयानक काळोखात ते किसाळ अभद्र जाग झालं होतं. हळूहळू पाय फरफटत चित्रविचित्र चित्कार करत ते गावाकडे सरकू लागलं. हळूहळू अंतर कमी होत होतं तसे ते अभद्र चिकाळत होतं, फिसकारत होतं. पण काळोखात शिकार करायला निघालेल्या त्या अभद्राचीच शिकार करायला आज कोणीतरी टपलं होतं. त्या अभद्राला याची खचितच कल्पना नव्हती. ते वेगाने गावाकडे सरकू लागलं होतं. तिकडे जीपमध्ये आणि मंदिरात दबा धरून बसलेले लोक त्याचीच वाट पाहत होते आणि राजनला हातातल्या EMF मीटरवर
हलकेसे बदल जाणवू लागले. मीटरचा आवाज राजांनी अगदी कमी केला होता आणि ते मीटर अगदी कानाजवळ पकडून तो जीपमध्ये बसला होता. मीटरमधून अगदी हलकासा आवाज उमटू लागताच राजन दचकला. धडधडत्या काळजावर नियंत्रण ठेवत त्याने शिरपाला इशारा करण्यास सांगितले. तसा शिरपाने 3 वेळा घुबडाचा आवाज काढला. हा एक इशारा होता, ते अभद्र जवळ आल्याचा. त्या इशाराने झाडीवरील 2 जण, मंदिरात बसलेले काही लोक आणि संतराम वाणी सावध झाले. आपले पाय फरफटत ते अभद्र हळूहळू चौकाच्या दिशेने येऊ लागले. त्याची मंद गुरगुर आता स्पष्ट ऐकू येऊ लागली. राजांच्या हातातील मीटरचा आवाज अधिकच गडद होऊ लागला. अंधारात काहीही दिसत नसले तरी आता सर्वांनाच तो घाणेरडा दर्प जाणवू लागला होता. जीव गुदमरून टाकणाऱ्या त्या घाणेरड्या वासाने सर्वांनाच हैराण करून सोडले. जीपमध्ये दबा धरून बसलेले राजन आणि बाकीचे चौकाकडे डोळे लावून बसले आणि त्या अंधारात अचानक एक काळी आकृती दृष्टीस पडू लागली. तशी जीपमध्ये बसलेल्या लोकांची चुळबुळ सुरू झाली. मंदिरात बसलेले लोकही दरवाजाच्या गजातून चौकाकडे लक्ष ठेवून होते. त्यांनाही ती काळी आकृती दृष्टीस पडली असावी. आपल्या काळजाची धडधड सांभाळत सगळेच जण त्या अभद्र मोकळ्या जागी मध्यस्थानी येण्याची वाट पाहत होते. मंद गुरगुरत, पाय फरफटत ते अभद्र हळूहळू चालत मांसाकडे झेपावले. तिथे पोहोचून त्याने ते मांस खायला सुरुवात केली असावी. अंधारात त्याच्या खाण्याचा विचित्र आवाज येत होता. आई ते मांस मिळाल्याने त्या पिशाच्चाने चेकाळून एक महाभयंकर रुद्रगर्जना केली. त्या गर्जनेची तीव्रता एवढी मोठी होती की चौकातील सारी जमीन हादरू लागली. त्या सरशी सर्वांचीच काळीज जणू घशात आले असावे. जानाईच्या मंदिरातील घंटा खनखन आवाज करत शहारल्या. एक अनपेक्षित घटना घडली. झाडावर उभ्या असलेल्या दोघांपैकी एक तरुण त्या रुद्रगर्जनेने भांबावला गेल्याने त्याचा पाय घसरला आणि तो फांदीवरून खाली कोसळला. खाली पडत असताना त्याचा पाय पिंजऱ्याच्या बांबूत अडकल्याने तो तरुण पिंजऱ्याला उलटा लटकला गेला. या सर्व प्रकारामुळे पिंजऱ्याला गती मिळाल्याने पिंजरा आणि सोबत उलटा लटकलेला तो तरुण हवेत हेलकावे खाऊ लागले. आपण त्या अभद्राच्या तोंडाशी हेलकावे खात आहोत ही बाब लक्षात आल्याने भीतीने अर्धमेला झालेला तो तरुण ओरडू लागला. या प्रकाराने ते अभद्रही काहीसे दचकले आणि मग त्याने एखाद्या चित्त्यासारखी त्या तरुणावर झडप घालून त्याला खाली ओढले. इतक्यात राजांनी शिट्टी मारून इशारा केला. तसा संतरामने फोकस दिव्याने साऊंड सिस्टीमचे बटन दाबले. पण फक्त फोकस दिवे सुरू झाले. साऊंड सिस्टीमची मागची पिन व्यवस्थित बसली नसावी. अंगावर तीव्र प्रकाश पडलेला पाहून ते अभद्र खूपच खवळले. एक महाभयंकर चित्कार करून त्या पिशाच्याने हातात आलेल्या त्या तरुणाचे पोट फाडून त्याच्या शरीराचे 2 तुकडे केले. पोटातील आतळी कोथळा बदबद करत खाली पडला. मांडीचा मांसल भाग वरती उचलून आवाज करत ते पिशाच तिथेच खात उभे राहिले. तेवढ्यात 4 बाजूने जोडलेल्या भोंग्यातून कर्णकर्कश आवाजात ओम मंत्रोच्चारण सुरू झाले. संतरामने साऊंड सिस्टीमच्या मागील पिन घट्ट बसवली असावी. त्या आवाजाने दचकून ते पिशाच भांबावून गेले. तसा राजाने ओरडून झाडावरील तरुणाला पिंजरा खाली टाकण्यास बजावले. तरुणाने पिंजरा खाली टाकला. आता मात्र त्या पिशाच्याला भलताच राग आला असावा. ते कानठळ्या बसवणारा चित्कार करू लागले. त्याचे ते चित्कार काळीज चिरत होते. 1-2 वेळा त्या अभद्राने पिंजऱ्याला धडक मारण्याचाही प्रयत्न केला. पिंजरा जागचा हलू लागला तशी पाटील आणि बाकीच्यांना धडकी भरली. पिंजरा तोडून जर का ते बाहेर आलं तर साऱ्या गावासाठी ते कर्दनकाळ ठरणार होतं. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली. पण आता ते अभद्र पिंजऱ्याला धडक देताच एक ठिणगी उडल्याचा भास होऊ लागला आणि त्याबरोबर ते पिशाच मोठ्याने चित्कारू लागलं. आता पिंजऱ्याला धडक मारण्याचा प्रयत्न त्याने हळूहळू बंद केला. त्या भोंग्यातून कर्णकर्कश आवाजात ओम मंत्राचा उच्चार सुरू होता आणि पिंजऱ्यातून आता काळसर धुराचे लोट चोहीकडे पसरत बाहेर पडू लागले. हा एक इशारा होता. ओंकार मंत्राने आपले काम सुरू केले होते. त्या अभद्राची नकारात्मक ऊर्जा हळूहळू बाहेर पडून अनंतात विलीन होऊ लागली होती. त्याचा चित्कार आता मंदावला होता. क्षणाक्षणाला ते पिशाच कमजोर होऊ लागले होते. हा इशारा राजांनी ओळखला आणि शंकरला जीप सुरू करण्यास सांगितले. तयारीत बसलेल्या शंकरने जीपला स्टार्टर मारला आणि भरधाव वेगाने
जीप माळरानाकडे झेपावली। जीप जाताना पाहून भानावर आलेल्या अण्णा गुरव आणि बाकीच्यांनी मंदिरात होमाला सुरुवात केली। त्या भयान शांततेला चिरत एक टिटवी माळरानावरून उडत काळोखात गायब झाली। दूर कुठेतरी उठलेल्या कोल्हे कोळीने शांततेचा भंग झाला खरा, पण तो काही क्षणांपुरता। पुन्हा ते भकास माळरान काळोखाच्या कुशीत निपचित पडल्याचा भास होऊ लागला। आता सुरू होती ती फक्त रातकिड्यांची किरकिर आणि एक भयान शांतता। तिथला काळोख जणू आपल्या चरमसीमेवर असावा। त्या काळोखात न जाणे कितीतरी अघोरी ताकदी दबा धरून बसल्या असाव्या। मानवी रक्तमांसासाठी आसुसलेल्या त्या सैतानी सावल्यांनी ते माळरान जणू झाकोळलं होतं आणि इतक्यात गावाकडून येणारे 2 प्रखर डोळे त्या मिट्ट काळोखात चमकू लागले। गावातून भरधाव वेगाने निघालेली जीप माळरानाच्या अगदी जवळ पोहोचली होती। जीपच्या वेगाने उडणारा धुरळा जीपमधील लोकांना त्या मिट्ट काळोखात अजूनच अंध बनवून पाहत होता। अंधाराला चिरत जीपचे हेडलाईट त्या काळोखाशी निकराने लढत होते, पण त्यांची मजल काही फुटांपर्यंतच मर्यादित होती। काळोख त्या इवल्याशा प्रकाशाला पुरून उरत होता। त्या पिंपरणीच्या झाडाच्या समांतर आल्यावर शंकरने जीप एका बाजूला उभी केली, पण इंजिन बंद करू नको असं राजनने सुचवलं। सर्वजण पटापट खाली उतरले। माळरानावरील त्या वातावरणात कमालीचा कोंदटपणा जाणवत होता। वारा तिथून जणू गायब झाला असावा। गावात सुरू असलेल्या त्या कर्णकर्कश भोंग्याचे आवाज माळरानावर स्पष्ट ऐकू येत होते। क्षणाचाही विलंब न करता राजनने तरुणांना ओढ्याच्या त्या जागेकडे धावण्यास सांगितले। तसे ते तरुण त्या सुकलेल्या पिंपरणीच्या झाडाकडे धावले आणि अचानक त्या सुकलेल्या झाडांकडून एक विचित्र आवाज करत अंधारातून काहीतरी तरंगत असल्याचा भास झाला। 20-25 मोठाली वटवाघुळे त्या झाडाकडून तरुणांकडे झेपावली आणि त्यांच्या डोक्याच्या अगदी जवळून जात पुढे काळोखात नाहीशी झाली। या प्रकाराने तरुण दचकले। तसे मागून पाटलाने आवाज दिला, "अरे वागळं हाय ती, व्हा मोर!" ते तरुण पुन्हा झाडाकडे सरकू लागले। कदम, पाटील आणि राजन सावकाश तो उतार उतरत पिंपरणीच्या झाडाकडे सरकू लागले। ओमकार मंत्राने जरी आपला प्रभाव दाखवला असला तरी तो प्रभाव किती वेळ टिकेल याबद्दल शंका होती। त्यामुळे वेळ फारच कमी होता। मिळालेल्या त्या वेळात खड्डा खणून तो पत्र्याचा पेटारा उघडून त्यातील सुगंधाचे अवशेष जाळणे महत्त्वाचे होते, म्हणूनच राजन घाई करत होता। पाटील, राजन आणि कदम पोहोचेपर्यंत शंकर, शिरबा आणि बाकीच्या तरुणांनी तो खड्डा खणायला सुरुवात केली होती, पण ती अपवित्र काळसर जमीन भलतीच टणक झाली असावी। कुदळाचे प्रचंड प्रहार करूनही फारच थोडी जमीन खोदली जात होती। राजन सगळ्यांना घाई करण्याबद्दल सांगत होता। हातात कंदील पकडून पाटीलही सूचना देत होते। तिकडे गावातील त्या चौकात काळसर धुराचे अजस्त्र लोट पसरले होते। ते अभद्र धुराच्या लोटात दडलेल्या त्या पिंजऱ्यातच असावं। मंदिरात अण्णा गुरव आणि बाकीचे लोक इरेला पेटल्यासारखे मुखातून मोठमोठ्याने ओंकार मंत्राचा जप करत होमात समिधा चढवत अगदी तल्लीन होऊन गेले होते। घामाने भिजलेला शिरपा आणि 2 तरुण कुदळाने प्रचंड प्रहार करत होते। ती खडकाळ जमीन एखाद्या कातळा समान झाली होती। जमीन चांगली 1-1.5 फूट तरी खोदली गेली असावी। शंकर आणि तरुण फावड्याने माती मागे ओढत होते। राजन हातातील EMF मीटरवर नजर ठेवून त्यांना घाई करायला सांगत होता। तरुण आता चांगलेच दमले असावे। पाटलांनी त्यांना 2 मिनिटं थांबण्यास सांगून सोबत आणलेली पाण्याची बाटली त्यांच्याकडे दिली। अतिव कष्टाने सुकलेल्या गळ्यातून थंडगार पाणी पोटात गेल्यावर त्या तरुणांना थोडे बरे वाटले असावे आणि ते पुन्हा इरेला पेटून कुदळाचे प्रहार करू लागले। पुढील 10-1 मिनिटात अजून 1-1.5 फूट खोदून झाले असावे। राजांचे लक्ष त्या मीटरवर होते। अधूनमधून कानोसा घेऊन तो गावातील त्या कर्णकर्कश भोंग्याचे आवाज ऐकत होता। तो कर्णकर्कश आवाज कानी पडताच राजन मनोमन खुश होत होता, कारण तो ओंकाराचा आवाज ते पिशाच त्या चौकातील त्या पिंजऱ्यातच असण्याची खात्री होती। खणण्याचे काम आता युद्ध पातळीवर सुरू होते। शंकर आणि एक तरुण जमा झालेली माती फावड्याने गोळा करून फावड्याने वरती उपसत होते आणि ते दोघे वरती येताच शिरपा आणि दुसरा तरुण कुदळ घेऊन खड्ड्यात उतरत होते। पुढे खोदायला सुरुवात करत होते। पुढील 1-2 मिनिटात खोदत असताना शिरपाने केलेल्या कुदळाचा खणखण आवाज आला। तो आवाज कुदळ पत्र्यात घुसण्याचा होता। खोदत खोदत ते आता पेटाऱ्यापर्यंत पोहोचले असावे। त्या आवाजाने पाटील चेकाळून ओरडले, "लवकर करा आणि काढा ती घाण बाहेर."
किंचित खाली झुकून शिरपा कुदळाच्या हलक्या प्रहाराने त्या पेटाऱ्याचा अंदाज घेऊन भोवतालची माती मोकळी करू लागला. राजन त्यांना घाई करण्यास सांगत होता आणि इतक्यात त्या माळरानावर एक स्मशान शांतता पसरली. क्षणभर काय घडलं हे कोणाच्याही लक्षात आलं नाही आणि अचानक राजनच्या डोक्यात प्रकाश पडला. तिकडे गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता आणि ओंकार मंत्र उच्चारण अचानक बंद झाल्याने त्या अभद्राला एक संधी मिळाली होती. संपूर्ण चौकात पसरलेला तो काळसर धूर पुन्हा त्या पिंजऱ्याकडे खेचला जाऊ लागला. ते पिशाच्च्या आपली हरवलेली शक्ती पुन्हा मिळवू लागलं असावं आणि पुढच्या 2च मिनिटात त्याने एक रुद्र गर्जना केली. पिंजऱ्यावर बांधलेल्या बेलांच्या पानांनाही न जुमानता त्या अभद्राने एका दणक्यात तो पिंजरा तोडून टाकला. आता ते मुक्त होतं. रक्तमांसाचा चिखल करण्यास आसुसलेलं ते अघोरी पिशाच चौकात चोहीकडे नजर भिरकावत होतं आणि इतक्यात माळरानावरील त्या पेटाऱ्याच्या अवतीभोवती होणारी हालचाल त्याला जाणवली असावी. विजेच्या वेगाने गावातून काढता पाय घेत ते माळरानाकडे झेपावू लागला. कर्णकर्कश भोंगे बंद पडल्याने माळरानावर स्मशान शांतता पसरली होती. ही गोष्ट लक्षात येताच राजनच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. त्याने ती बाप बाकीच्यांना सांगितली आणि EMF मीटर खाली ठेवून खड्ड्यात उडी मारली आणि हाताने तो माती बाजूला करू लागला. आता घाई करावी लागणार होती कारण कोणत्याही क्षणी ते अभद्र तिथे पोहोचू शकत होते आणि एकदा का ते पोहोचलं की त्याचा सामना करणं अशक्यप्राय गोष्ट होती. सगळी मेहनत तर वाया जाणारच पण जीवही गमवावा लागणार. राजन ही गोष्ट चांगलीच जाणून होता. राजन, शिरपा, शंकर आणि ते 2 तरुण गुडघ्यावर बसून दोन्ही हाताने माती बाजूला करत होते. पेटारा हळूहळू मोकळा होऊ लागला होता आणि इतक्यात काळीज पिळवटून टाकणारा एक भयंकर चित्कार त्या सर्वांच्या कानी पडला. त्याच्या तीव्रतेने पायाखालची जमीन दणाणून उठली. एकदम सोसाट्याचा वारा सुटला आणि त्या भयान काळोखात एक काळी आकृती विजेच्या वेगाने त्यांच्या भोवती घोंगावू लागली. आता बाकीचे सगळेजण हातातलं काम थांबवून अवतीभोवती फिरणाऱ्या त्या मरणाचा अंदाज घेत होते. पण राजन मात्र अजूनही गुडघ्यावर बसून त्या पेटाराच्या झाकणाला मोकळं करण्याचा प्रयत्न करत होता. बाकीच्या सगळ्यांना असं थबकलेलं पाहून राजन ओरडला, "तिकडे लक्ष देऊ नका, लवकर करा, आपल्याला पेटारा उघडावा लागेल." पण साक्षात मरणाचे अवतीभोवती घुटमळत असताना लक्ष विचलित होणे हे साहजिकच होतं. गरगर फिरणाऱ्या त्या काळ्या आकृतीने आता आपला वेग वाढवला होता. आता आजूबाजूला फक्त घोंगवणारा वारा जाणवत होता. ती आकृती कुठेही दिसत नव्हती पण एक घाणेरडा वास आणि गुरगुर मात्र ऐकू येत होती. आणि अचानक शिरपाच्या शेजारी उभा असलेला तरुण अंधारात मागे खेचला गेला. त्या तरुणाच्या आर्त किंकाळीने सारं माळरान जणू दणाणून उठलं. हे पाहून पाटलांसह सगळ्यांचीच चांगलीच टरकली. घाबरलेला शिरपा तर आता रडूच लागला. राजाने शिताफीने शिरपाच्या हातातील कुदळ हिसकावून घेतली कारण पेटाऱ्याचे झाकण उघडणं इतपत वेळ आता राहिला नव्हता. राजनने विजेच्या वेगाने कुदळीचे प्रहार झाकणावर मारायला सुरुवात केली. गंजलेल्या पत्र्याचं ते झाकण करकर आवाज करत तुटू लागलं. राजन कुदळ त्या झाकणात अडकवून ओढत तो गंजलेला पत्रा तोडण्याचा प्रयत्न करू लागला आणि इतक्यात अंधारातून त्या गायब झालेल्या तरुणाची एक आर्त किंकाळी ऐकू आली. त्याची शेवटची किंकाळी असावी ती. आणि वाऱ्याने पुन्हा त्या साऱ्यांच्या भोवती फेर धरला. अभद्र पुन्हा आलं होतं आणि ते पुढची शिकार करायला तयार होतं. कुदळाने अर्धवट फाटलेला पत्रा राजनने कसाबसा हाताने बाजूला सरकवला. गंजलेल्या पत्र्याने हात फाटल्यामुळे राजनच्या हाताचे तळवे रक्तबंबाळ होऊ लागले. इतक्यात त्या अभद्राची गुरगुर आता जवळ आल्याचा भास होऊ लागला. मातीच्या ढिगाऱ्यावर रडत बसलेला शिरपा अचानक मागील अंधारात खेचला गेला. तसे पाटील जीवाच्या आकांताने ओरडले, "अरे पळा, शिरपाला कुणीतरी वाचवा." त्यावर खड्ड्यातून राजन ओरडला, "त्याचा काही उपयोग होणार नाही पाटील, आपल्याला हे औषध जाळावे लागतील तरच ते पिशाच गायब होईल आणि शिरपा वाचेल." असं म्हणत राजन खड्ड्यातून बाहेर आला आणि चपळाईने कदमच्या हातातील केरोसिनची कॅन घेऊन तो पुन्हा खड्ड्यात उतरला. आजूबाजूच्या अंधारातून शिरपाच्या किंकाळ्यांचे आवाज येतच होते. खाली झुकून त्या अर्धवट तुटलेल्या पेटाऱ्याचे झाकण ओढून त्याने ते केरोसिन आतल्या हाडांच्या सापळ्यावर शिंपडायला सुरुवात केली. थरथरते हात सांभाळत तो विजेच्या चपळाईने हालचाल करत होता कारण ते अभद्र कधीही त्याच्यावर झेपावू शकत होतं.
राजांनी अवघ्या 2 मिनिटांच्या आत हे सारं केलं होतं. पाटील आणि बाकीचे त्याची ही हालचाल कौतुकाने बघत होते. लगबगीने आपल्या खिशातला हात रुमाल काढून तो रुमाल राजनने केरोसिनने भिजवला आणि पटकन खड्ड्यातून बाहेर येऊन त्याने तो रुमाल कुदळीच्या दांड्याला बांधून पेटवला. बाकीच्यांना इशारा करून त्याने मागे जाण्यास सांगितले आणि पेटणारा तो रुमाल कुदळासह त्याने त्या अर्धवट उघड्या पेटाऱ्याकडे फेकला. पुढील 20 सेकंदात पेटाऱ्यातील केरोसिनने पेट घेतला. तसा एक अजस्त्र आगडोंब उसळत प्रचंड स्फोट झाला. त्या दणक्याने राजन हवेत उडून 8-10 फूट मागे फेकला गेला आणि त्या स्फोटाचा आवाज हवेत विरतो न विरतो तोपर्यंत एक बिभस्त किंकाळी त्या संपूर्ण माळरानावर दुमदुमली. ती किंकाळी ओढ्या पलीकडील झाडीतून येत असावी आणि अचानक त्या झाडीच्या बाजूने एक काळसर धुराचा लोट खड्ड्यातील त्या आगीकडे खेचला जाऊ लागला. त्या काळसर धुरातून चित्रविचित्र आवाज येत होते. त्या काळसर धुरात एक अतिशय भयानक चेहरा दिसत होता आणि पुढच्याच क्षणाला तो सगळा धूर त्या आगीत विलीन होऊन 2 क्षणासाठी ती आग निळसर रंगात परावर्तित झाली आणि माळरानावरचं ते कोंदट वातावरण अचानक सुसह्य वाटू लागलं. त्या अनिष्टाचा अंत झाला होता. सोनगावाने खऱ्या अर्थाने नरक चतुर्दशी साजरी केली होती. आता संकट टळलं होतं. सुगंधाचा अंत झाला होता. स्फोटामुळे दूर फेकलेला राजन बेशुद्ध पडला होता. पाटील आणि बाकीचे राजनला गदागदा हलवत होते. पाटलांनी हातातल्या बाटलीमधील पाणी राजनच्या तोंडावर मारले. तसा राजन सावध झाला आणि इतक्यात ओढ्यापलीकडील झाडीमध्ये शिरपाच्या विव्हळण्याचा आवाज येऊ लागला. त्या दिशेने हात करत आपल्या क्षीण आवाजात राजन बोलला, मला काही झालेलं नाही, त्याच्याकडे जा, त्याला मदतीची गरज आहे. तसे बाकीचे त्या झाडीकडे धावले. पुढील 5-1 मिनिटात जखमी झालेल्या शिरपाला घेऊन ते परत आले. शिरपाच्या खांद्याजवळ त्या अभद्राने जबर चावा घेतला असावा. तिथून रक्तस्त्राव होऊन त्याचा पूर्ण सदरा रक्ताने माखला होता. असीम वेदनेने शिरपा विव्हळत होता. बाकीचे सगळे शिरपाला आधार देत आता वेगाने जीपकडे सरकले. पाटलांनी आपल्या डोईवरचा फेटा काढून शिरपाच्या जखमेवर बांधला. सगळेजण जीपमध्ये बसल्यावर शंकरने जीप वळवून परत गावाच्या दिशेने घेतली. गावातून ते अभद्र निसटल्यानंतर सारा गाव चिंतेत होता. गावकरी जरी दार बंद करून घरात बसले असले तरी कोणीही झोपलं नव्हतं आणि माळरानावरील त्या भयानक स्फोटाच्या आवाजाने धास्तावलेले गावकरी अधिकच चिंतित झाले होते. जीप वाऱ्याच्या वेगाने गावात पोहोचली. चौकात अण्णा गुरव आणि 7-8 जण त्यांचीच वाट पाहत होते. जीपच्या आवाजाने सुखावलेले गावकरी हळूहळू दारे उघडून आजूबाजूचा कानोसा घेत आता चौकात जमू लागले. जखमी शिरपाला पाहून संताराम धावत जाऊन दुकानातून हळदीची बरणी घेऊन आला आणि शिरपाच्या जखमेवर हळद भरू लागला. राजांच्या हातावरही हळद लावली गेली. पाटलांनी ते पिशाच नष्ट झाल्याची घोषणा करताच गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. संतारामने हळूच जाऊन साऊंड सिस्टीम सुरू केले आणि एक उडत्या चालीचे गाणे लावले. पाटील आणि बाकीच्यांना खांद्यावर घेऊन गावकरी बेहोश होऊन नाचू लागले. यंदाची दिवाळी गावात कधी नव्हे तेवढ्या उत्साहात साजरी होणार होती. गावावरील अनिष्ट टळल्याने सर्वांनीच जानाईचे आणि राजन व कदम यांचे आभार मानले. नमस्कार, मी दीपक पाटील. आज माझ्या आखरीत कथेचा शेवटचा भाग प्रदर्शित होईल आपल्या अघोर मैफिल स्टोरी टेलरवर. आणि मला सरांचा मेसेज आला होता की आपण आज आपला कथेचा शेवटचा भाग सादर करतोय, तर तुम्ही थोडा वेळ आपला एक व्हिडिओ शूट करून पाठवू शकाल काय? आपलं मनोगत, आपली कथा कशी सुचली किंवा वाचकांशी किंवा आपल्या श्रोत्यांशी थोडासा आपला परिचय होऊन जाईल. आणि म्हणूनच मी आज तुमच्या समोर आलोय. खरं तर मी पहिल्यांदा धन्यवाद देईन सरांचे, अघोर मैफिल स्टोरी टेलर या चॅनलचे, की त्यांनी माझी आधी सैतानी पडछाया ही कथा पहिल्यांदा प्रदर्शित केली, जी माझी पहिलीच दीर्घकथा होती. आणि आपल्या सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता त्या कथेला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि मला नंतर मग सरांनी कॉन्टॅक्ट केला की आपली अजून एक कथा आम्ही सादर करू इच्छितो. तर मी म्हटलं मला काही हरकत नाहीये, निश्चितच आपण करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी सैतानी पडछाया ही कथा सादर केली होती तितक्याच किंबहुना त्यापेक्षा दमदार, मी म्हणेन त्यापेक्षा दमदार पद्धतीनं त्यांनी ही आखरीत कथा सादर केली. आणि आज शेवटचा भाग पण प्रकाशित केला त्यांनी आपल्या चॅनलवर. तुम्ही सगळ्या रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. माझ्याबद्दल सांगायचं तर मी
ऍक्च्युली माझं पीजी झालंय बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आणि मी MBA केलंय मार्केटिंग मधून आणि मी एका MNC कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. त्यामुळे मी काही लेखक वगैरे असा नाहीये. छंद म्हणून मी सुरुवात केली होती. खरं तर 1 वर्ष झालं असेल अंदाजे. 1 वर्षापूर्वीच मी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या छोट्या लघुकथा लिहायचो आणि मग हळूहळू असं वाटलं की आपल्याला दीर्घकथाही लिहिता येतील थोडा वेळ काढला तर. आणि पहिली कथा लिहिली ती सैतानी पडछाया, जी बऱ्यापैकी आपल्या लोकांनी ऐकलीच असेल. सरांनी आपल्या चॅनलवर प्रदर्शित केली होती ती कथा सैतानी पडछाया. ती माझी पहिलीच दीर्घकथा होती. आणि त्यानंतर मग एक 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 करत 5-7 मोठ्या मोठ्या कथा माझ्या प्रकाशित झालेल्या आहेत, सगळ्या प्रतिलिपीवर आहेत. आणि अखेरीत आता ऑफकोर्स ही सेकंड कथा सरांनी प्रदर्शित केली. आज शेवटचा भाग झाला. या कथेबद्दल सांगायचं म्हटलं तर ऍक्च्युली छोट्या एका खेडेगावात एक संकट येतं आणि हे संकट मानवी संकट नाहीये. एक विचित्र असं संकट आहे आणि त्यामध्ये तो गावकरी, त्या गावातले लोक आणि कसे ते बाहेरच्या एका व्यक्तीची मदत घेतात आणि मग ते गावातले लोक कसे या संकटातून बाहेर पडतात, असा एक हलकासा म्हणजे एक छोटासा विषय डोक्यात होता. खरं तर मी आकाश घोंगडे यांची कथा वाचली होती आपली विळखा म्हणून, जी या अघोर मैफिल स्टोरी टेलरवर पण प्रदर्शित केलेली आहे सरांनी ऑलरेडी. पण मी थोडं मला वाटतं ती प्रदर्शित व्हायच्या आधीच काही दिवस मी वाचली होती प्रतिलिपीवर आणि मला ती कथा फार छान वाटली होती. आणि त्यावेळी मला असं वाटलं की मलाही अशी एक म्हणजे गावरान बाज असलेली एक कथा लिहायची, पण विषय सुचत नव्हता. मग काय, कारण माझी एक ऑलरेडी कथा त्यावेळी मी लिहित होतो, त्यामुळे मी तीच कथा पूर्ण केली पहिल्यांदा. आणि मग एक 8-10 दिवस विचार करून 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 शेवटी मग मी म्हणजे एक मथळा तयार केला. मी मॅरिड आहे आणि माझ्या वाईफनी मला मदत केली त्या गोष्टीमध्ये. म्हणजे माझी कुठलीही दीर्घकथा लिहिताना मला एक वाटतं की कथा एक भयकथा म्हणजे फक्त भयकथा असावी असं नाही, तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं ती कथा पुढे सरकते, तर ती टेक्निकली साऊंडच असायला पाहिजे. कुठेही त्याच्यामध्ये टेक्निकल एरर नको की आपण आधी असं लिहिलं या कॅरेक्टरबद्दल, आपण त्याच्या विरुद्ध काहीतरी पुढे लिहितोय कारण आपल्याला तिथं त्याची तशी गरज आहे, असं मला ते आवडत नाही. आणि त्या बाबतीत माझी वाईफ मला फार मदत करते बऱ्याच गोष्टींमध्ये की हे असं नको लिहू, किंवा पुढे आपल्याला ह्या कॅरेक्टरला असं करायचं असेल असं तुला वाटतंय तर मग आता आपल्याला असं नाही करता येत वगैरे. या छोट्या मोठे बारकावे ती तपासते आणि त्याने मला मदत मिळते. तर आम्ही दोघांनी मिळून तो मथळा तयार केला आणि ती कथा लिहित लिहित जाताना ती फार सुरेख होत गेली. तुम्ही बघाल तर ती कथा अशी आहे की अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही ती भावते अशी कथा लिहिण्याचा प्रयत्न होता. म्हणजे माझ्या पद्धतीने मी प्रयत्न केला. अर्थात ती आता कशी झाली ते तुम्ही सांगाल. बाकी छंद म्हणाल तर मला भयकथा वाचायला आवडतात, लिहितो मी आत्ता हल्लीच. पण मला म्हणजे भय, एकंदरीत भय म्हणजे जे हॉरर म्हणतो आपण, हॉरर जॉनर आवडतो मला. मग त्या कथा असतील, कादंबऱ्या असतील, मूव्हीज असतील, त्या मी निश्चित बघतो. अर्थात मला या गोष्टीवर कितपत विश्वास आहे हा एक क्वेश्चन मार्क आहे. कारण होतं असं की म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण, म्हणजे मी सायन्सचा स्टुडंट असल्यामुळे ते थोडंसं असतं की काही जे आहे ते मी अनुभवलं नाही तर मी मानू का, असं एक असतं. पण याचा अर्थ त्या गोष्टी नसतीलच असं नाहीये. म्हणजे मी नाकारू शकत नाही किंवा कुणीही नाकारू शकत नाही. प्रत्येकाला अनुभव येईल नाही येईल ही गोष्ट वेगळी असते. फक्त ते प्रत्येकाच्या विचारसरणीवरती अवलंबून राहतं की अशा गोष्टी मानाव्या न मानाव्या. त्यामुळं अघोर मैफिल स्टोरी टेलर चॅनल असेल किंवा सर असतील ते, किंवा मी माझ्या कथा लिहितो, आमचा कुणाचाही असा अंधश्रद्धा पसरवण्याचा बिलकुल हेतू नाहीये. एक मनोरंजन म्हणून ही कथा वाचा किंवा ऐका आणि असेच प्रेम करत राहा. अघोरी